नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 मेच्या भागामध्ये सर्वजण पनवेलच्या फार्म हाऊसवरती चाललेले असतात. तर तेव्हा आता जीवाच्या मनामध्ये तर घालमेलच चालू असते आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवत असतो की ज्यावेळेस नंदिनी त्याला म्हणालेली असते की आपण ना उद्या तुमचा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवरतीच करणार आहोत. तर तेव्हा आता त्यानंतर काव्याला ती गोष्ट आठवते की ज्यावेळेस तिने जीवाला सांगितलेलं असतं की उद्या तुझा ना वाढदिवस सगळ्यात लक्षात राहणारा वाढदिवस असेल. आणि आता जेव्हा एक हलकीशी नजर काव्याकडे टाकतो तर तेव्हा त्याला ज्यावेळेस ते दोघं पहिल्यांदा फार्म हाऊसवरती गेलेले असतात तो क्षण आठवतो. आणि आता तो मनातल्या मनात बोलू लागतो की माझ्या अगोदर जर काका तिकडे पोचला ना तर वाटच लागेल माझी. आणि त्याला तर खूपच घाम फुटत असतो. तर आता तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय बर्थडे बॉय, चिप्स पाहिजे आहेत का? तर तेव्हा आता जेव्हा काही न बोलता नको असं सांगतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की अरे घे ना, तुझ्या आवडीचे चिप्स आहेत, घे ना, खा ना. तर तेव्हा आता जेव्हा पार्थला सुद्धा नको आहेत असं सांगतो तर तेव्हा काव्या म्हणते असू देत, बहुतेक ना आवडी बदलल्या असतील आता त्यांच्या, असं ती बोलून आता जीवाला टॉन्टच मारते. तर तेव्हा मित्रांनो आता बघा इकडे मिथून काका भन्नाटपैकी अशा रंगीबेरंगी कपड्यांमध्ये फार्म हाऊसवरती पोहोचतो आणि फार्म हाऊस बघून आय लाईक दिस आणि पोहोचलो बाबा एकदाचा फार्म हाऊसवरती असं बोलू लागतो. आणि अरे मिथून, तू किती महिन्यानंतर इथं आलेला आहेस आणि आता ना जीवाची खोली, पार्थची खोली, गेस्ट रूम सगळ्यावरची धूळ धूळ चढलेली असणार आहे. आणि मिथुन राव, आज ना रामागडीच होणार आहे तुमचा आणि आज तुम्हालाच साफसफाई करावी लागणार आहे. आणि त्यानंतर मग हे आमचे हिरो हिरोईन येणार कारमध्ये मस्त एसीमध्ये आणि तुम्ही मात्र राब राब राबणार आज. आणि म्हणतो की वहिनी साहब ने हमारे कांधे के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी दी है ना, उसको तो निभाना ही पडेगा ना, उसको तो निभाना ही पडेगा मिथून. आणि एकदा का त्या चौघांना इथे येऊ द्यात, मग त्या चौघांचा संसार ना मीच मार्गी लावणार असं म्हणून तो आता हसत असतो. आणि चला मिथुन राव साफसफाई करायला असं म्हणून तो फार्म हाऊसच्या आतमध्ये जातो. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा एकदम शांत शांत असलेला बघून नंदिनी त्याला विचारते, जीवा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? कारण गाडीत बसल्यापासून ना तुम्ही काहीच बोलला नाहीत म्हणून विचारत आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो तेच तर. आणि जीवाला म्हणतो अरे जीवा, तू तर देशमुखांची शान आहेस, प्रवासाची जान आहेस तू. आणि तो आता त्या दोघांना सांगू लागतो की तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा जेव्हा ना प्रवास करायला निघतो ना तेव्हा ना मग जीवाची बंकच चाललेली असते आणि गप्पा चाललेल्या असतात. आणि याच्या जोडीला मिथुन काका तर आहेच आणि दोघांची ना मस्त टीम असते असं तो सांगत असतो. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते अच्छा मिथुन काका असणार का जोडीला, आणि हे तर माहितीच नव्हतं असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसत असतात. तर तेव्हा जीवाला मात्र खूपच घाम फुटत असतो आणि त्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. तर आता पार्थ त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या आता ती गोष्ट लक्षात येते आणि तो आता जीवाला विचारतो अरे जीवा काय झालं, एसी तर फुल चालू आहे आणि तुला घाम कसला फुटत आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो अरे तसं काही सुद्धा नाही, मी तर एकदम ओके आहे असं तो सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी परत जीवाला विचारते, जीवा मला खरं सांगा, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तर आता काव्यामध्येच बोलते आणि म्हणते की अहो पार्थ, माझं थोडं ऐकता का? त्यांना जर बरं वाटत नसेल ना तर पुढं एखादं मेडिकल असेल तर तिथे गाडी थांबवा, आपण औषध घेऊ ना त्यांच्यासाठी. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो, हे आहेच ना इथेच पुढे मेडिकल, मी थांबवतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे दादा, गाडी कुठेही थांबवायची काही सुद्धा गरज नाही, आपण ना लवकरात लवकर फार्म हाऊसवरती पोचूयात. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे हो हो, सगळ्यात जास्त ना तूच एक्सायटेड दिसत आहेस. तर तेव्हा जीवा मनातल्या मनात बोलू लागतो की एक्सायटेड कुठला, येते ना भीतीने हार्ट अटॅक यायची वेळ आलेली आहे. आणि काकाला पण निघाल्यापासून मी किती फोन केलेले आहेत पण त्याचा तर फोनच लागत नाही. आणि आता मी काय करू आणि नक्की तिकडे काय चाललेलं असणार आहे, आणि तर त्याच्या हाताला ना काही लागलं ना तर ना असं तो घाबरत घाबरतच विचार करत असतो. आणि इकडे काव्या मात्र त्याच्याकडे बघत असते आणि तिला मात्र खूप आनंद होत असतो. तर जीवाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, मिथुनने मात्र रामू काकाचा वेश परिधान केलेला असतो आणि तो धावत धावतच सगळ्या फार्म हाऊसची सफाई करत असतो आणि त्याने मस्त असं गाणं सुद्धा लावलेलं असतं. तर इतक्यातच त्याच्या फोनची रिंग वाजते. तर तेव्हा तो फोन उचलतो आणि तेव्हा मानिनीने त्याला फोन केलेला असतो. तर मिथुन फोन उचलतो आणि म्हणतो बोला वहिनी, हाव आर यू? तर इकडे मानिनी बोलू लागते आय एम फाईन थँक्यू मिथुन भाऊजी. तर तेव्हा मिथुन म्हणतो अहो वहिनी, तुम्ही तर फारच मोकळ्या मोकळ्या दिसत आहे की, बोला बोला असं तो म्हणत असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते काही नाही, मी तर निवांत आहे आणि मी आणि माझी काकडी असं ती म्हणते, कारण तिने छान असं डोळ्यावरती काकडीचे काप वगैरे ठेवून ती विश्रांतीच घेत असते. तर तेव्हा मिथुन म्हणतो अरे वा वा, काकडी
का? आणि मला तर ना काकडीची कोशिंबीर खूपच आवडते. एक काम करा वहिनी, मस्त ना शेंगदाणे टाका आणि मस्त कोथिंबीर फेकून मारा. मला तर खूपच आवडते. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो नाही हो मिथुन भाऊजी, काकडीच्या ना चकत्या डोळ्यावरती ठेवून मी ना शांत बसलेली आहे. याच्या आधी फेस मास्क लावून झाला, आता बर्फ लावणार आहे आणि असं सगळं काही सेल्फ पॅम्परिंग सुरू आहे. घर रिकामं झालं आहे ना, त्यामुळे मी स्वतःचे लाड करून घेत आहे असं ती सांगत असते. तर तेव्हा मिथुन म्हणतो, घर रिकामं आहे म्हणजेच पोरं निघाली का तिकडून? अरे काय बोलत आहे तुम्ही वहिनी? तर तेव्हा मानिनी सांगते, अहो भाऊजी, पोरं केव्हाचीच निघालेली आहेत. 2 तास झालेले आहेत आणि आता ते पोहोचतील सुद्धा. असं सांगितल्यानंतर मिथुन म्हणतो, अरे वहिनी 2 तास झालेले आहेत आणि तुम्ही मला आत्ता फोन करून सांगत आहे. काय आय डोंट लाईक धिस वहिनी. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो भाऊजी, मी कधीपासून फोन ट्राय करत आहे. आता तिथे रेंज नसते, त्याला मी काय करणार सांगा बघू. तर तेव्हा मिथुन म्हणतो, ओके वहिनी, पोरं यायच्या आत ना मी पटापट सगळं काही आवरतो, सगळं करून टाकतो, नाहीतर आल्यानंतर ना मला बोलतील ते, असं तो म्हणत साफसफाई चालूच ठेवतो. तर तेव्हा मानिनी आता आपल्या डोळ्यावरचे कापच काढते आणि म्हणते की, अहो भाऊजी, आवरायला घेतो म्हणजे काय? 1 मिनिट, तुम्ही सकाळपासून तिथेच आहात ना, मग अजून आवरून झालं नाही का तुमचं? तर तेव्हा मिथुन म्हणतो, अहो वहिनी, ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे. वरच्या रूम झालेल्या आहेत, आता हॉल बाकी आहे आणि आता हॉल झाल्यानंतर ना जीवाची रूम झाली ना की मग सगळं काही डन डन ओके, असं तो म्हणतो. तर तेव्हा आता मानिनी हसू लागते आणि म्हणते की, अहो भाऊजी, छान छान, आणि भाऊजी खूपच मनापासून खरोखरच थँक्यू तुम्हाला. तुम्ही तिथे आहात ना म्हणून मी एवढी निश्चिंत आहे आणि खूपच छान वाटत आहे आणि असं ना आतून पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटत आहे आणि असं वाटत आहे की आज ना जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चौघांच्या नात्यामधला गुंता सुटेल बघा, असं ती म्हणत असताना मिथुन म्हणतो, अहो वहिनी, काळजी करू नका, सुटेल. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो भाऊजी, सुटायलाच हवा. जीवाच्या वाढदिवसाच्यासाठी का होईना चौघांनी एकत्र यायला हवं, असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता मिथुन फिल्मी डायलॉग बोलू लागतो आणि म्हणतो की, अहो वहिनी, जिस चीज को ना दिल से चाहो तो पूरी कायनात उसको, असं तो बोलतच असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो भाऊजी, हिंदी नको, मराठीतच भावना बाहेर येऊ द्यात. तर तेव्हा मिथुन म्हणतो, बरोबर, ठीक आहे, मी ना आता मातृभाषेतच सांगतो. म्हणजे बघा वहिनी, तुम्हाला मी इतकंच म्हणतो की जे आपल्याला वाटतं ना ते होणारच, छान होणार, सुंदर होणार आणि कमाल होणार आणि आउटस्टँडिंग होणार, मी सांगतो तुम्हाला, असं तो सलगच बोलू लागतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, पुढे बोलतच बसू नका, तुमचं आवरून झालेलं नाही ना अजून आणि पोरं पोचतीलच तिथे, असं ती सांगते. तर तेव्हा आता मिथुनला परत टेन्शन येतं आणि तो म्हणतो की, हो मी ना आवरतो, पटापट सगळं आवरतो आणि एक काम करतो, हॉलला ना नंतर आवरतो आणि आधी ना जीवाची रूमच आवरतो, नाहीतर तो आल्या मला कटकट करणार आणि त्यानंतर ना मला फ्रेशसुद्धा व्हायचं आहे. आणि वहिनी, आज रात्री ना एवढा कल्ला करू ना की त्यांच्यामधला गुंता सुटूनच जाईल आणि जेव्हा पोरं परत येतील ना तेव्हा तुम्हाला ओळखू येणार नाहीत, मी तुम्हाला शब्द देतो. आणि ओके का, मी आता फोन ठेवतो, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर तेव्हा मानिनी इकडे खूपच खुश असते. तर त्यानंतर आता मिथुन चक्क जीवाची रूम साफ करायसाठी पळतो आणि तो धावतच वरती जीवाच्या रूमकडे जाऊ लागतो आणि जेव्हा तो जीवाच्या रूम बाहेर जातो आणि त्याच्या रूमचं कुलूप काढतो आणि ज्यावेळेस तो आता त्याची रूम उघडतो आणि समोर बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि तो आपल्या डोक्यावरची टोपीच काढतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, हे चौघं सुद्धा त्या क्षणी फार्म हाऊसवरती पोहोचतात आणि तेव्हा पार्थ म्हणतो, आलं की फार्म हाऊस. तर आता जेव्हा एका क्षणाचा सुद्धा विचार न करता झट खाली उतरतो आणि धावतच सुटतो. तर काव्य त्याच्याकडे बघून हसत असते. तर आता इकडे मिथुन जेव्हा खोलीच्या आतमध्ये जातो आणि त्याला त्या सर्व गोष्टी दिसतात ज्या जीवाच्या आणि काव्याच्या आठवणी तिथे असतात, तर तेव्हा मिथुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इतक्यातच जीवा धावत तिथे रूमपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा ते सर्व गोष्टी तिथेच असतात आणि तेव्हा मिथुन धक्क्याने त्या गोष्टींच्याकडे, त्या फोटोकडे आणि त्या सजवलेल्या रूमकडे बघतो आणि परत तो धक्क्याने जीवाकडे सुद्धा बघतो आणि तेव्हा जीवाच्या काळजाचा मात्र पाणी झालेलं असतं. तर आता मिथुन जीवाला विचारतो, अरे जीवा, हे काय आहे, तुझं आणि काव्याचं एकमेकांच्या वरती प्रेम होतं का, असं विचारल्यानंतर जीवा त्याला म्हणतो, अरे काका, पण तू इथं का आलास? तर तेव्हा मिथुन त्याच्यावरती भडकू लागतो आणि म्हणतो, अरे का आलास म्हणून काय विचारत आहेस तू मला? अरे तुमच्या चौघांच्या नात्याचा गुंता सोडवायला इथं आलेलो होतो मी, पण इथं आल्यानंतर मला जे काही दिसलं ना त्यावेळी मला कळालं गुंता वाढत चाललेला आहे आणि गुंता कोणामुळे आणि कशामुळे होत आहे. अरे निदान तू तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल सांगायला पाहिजे होतंस ना, आणि आता तरी काय ते खरं बोल, तोंड उघड तुझं, असं तो ओरडत असतो. तर तेव्हा जीवा त्याला थोडंसं शांत करतो आणि म्हणतो, अरे काका, थोडं शांत हो,
मी सगळं काही सांगतो तुला, पण आता ना आपण हे सगळं काही काढूयात का? आपण हे सगळं लपवूयात का? आणि जर का हे पार्थ आणि नंदिनीला कळालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे काका, प्लीज हे सगळं लपवूयात, प्लीज लपवूयात असं तो म्हणतच असतो. इतक्यात काव्या तिथं येते आणि जीवाला म्हणते इट्स टू लेट जीवा, आणि ती आता मिथुन आणि त्याच्यामध्ये येऊन उभी राहते आणि डायरेक्ट ती जीवाला बोलू लागते की आता लपवाछपवी करून काही सुद्धा उपयोग नाही जीवा. असं तिने बोलल्यानंतर आता जीवाला तर मोठा धक्का बसलेला असतो आणि इतक्यात चक्क मागून पार्थ सुद्धा धावत येतो आणि त्याच्या मागे नंदिनी सुद्धा धावत येते. आणि ज्यावेळेस ते दोघे सुद्धा ती रूम बघतात आणि ती रूम बघितल्यानंतर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता नंदिनी जीवाकडे बघत असते आणि ती परत काव्याकडे सुद्धा बघत असते. तर पार्थचे तर डोळेच मोठे झालेले असतात आणि तो चारही बाजूने रूमकडे बघत असतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा रूमकडे बघून परत जीवाच्या नजरेमध्ये बघत असते आणि तेव्हा तिला आता खूप त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर ती परत काव्याकडे बघते आणि आता ती जीवाला विचारते की जीवा, म्हणजे तुमच्या छातीवरचा टॅटू माझ्या बहिणीच्या नावाचा आहे का, काव्याच्या नावाचा आहे? असं म्हटल्यानंतर आता जीवा आपली मानच खाली घालतो आणि काही न बोलता तो शांतच उभा असतो. तर नंदिनी पुढं म्हणते, आणि इतका दिवस तुम्ही माझ्याशी खोटं बोललात का? तर आता पार्थ काव्याला म्हणू लागतो की आणि यासाठी तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता का? हो ना, बरोबर आहे ना, असं तो आता रागारागातच काव्याला म्हणत असतो आणि तेव्हा काव्या डायरेक्ट त्याला हो असं सांगते. तर तेव्हा आता पार्थला तर मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की ताई, पार्थ माझा आणि जीवाचं ना एकमेकांच्या वरती गेल्या वर्षभरापासून प्रेम होतं आणि अजूनही आहे असं ती अखेर त्या दोघांना सांगूनच टाकते. आणि तेव्हा तर मात्र त्या दोघांना खूपच मोठा धक्का बसतो आणि जीवा तर निशब्दच झालेला असतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की हा आमच्यामधला ना गोड भूतकाळ या क्रॉस मॅरेजमुळे आम्हाला सांगता नाही आला, लपून ठेवायला लागला. आणि जीवा ना तुमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा बोलत होता चल जाऊयात बाहेर, आपण सगळ्यांना सगळं काही सांगून टाकूयात, पण ताई माझी त्या दिवशी हिंमत नाही झाली ग, पण आज ना ती वेळ आलेली आहे असं ती जीवाकडे बघून सांगते. तर तेव्हा जीवा आपला चेहरा लपवतच असतो. तर आता काव्या सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते की आता ना मी तुमच्यासमोर हात जोडते आणि आता तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे ना, मग प्लीज आता लवकरात लवकर हे सत्य स्वीकारा, असं ती आता थोडंसं डोळ्यात पाणी घेऊनच सांगते. तर तेव्हा पार्थ आणि नंदिनीला मात्र जोराचा धक्का बसलेला असतो. तर काव्या पुढं म्हणते की हे सगळ्यांना सगळ्यांच्या समोर बोलायची माझी हिंमत होत नव्हती, म्हणून मी काहीही करून ना हे तुम्हा दोघांना सांगायचं असं ठरवलेलं होतं, पण आज ना मला ते जमलेलं आहे, त्यामुळे प्लीज आता तुम्ही दोघं मला आणि जीवाला समजून घ्या प्लीज, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा जीवाच्या डोळ्यांमधून सुद्धा पाणी येत असतं. तर आता पार्थ आणि नंदिनी एकदा जीवाकडे बघत असतात आणि एकदा काव्याकडे बघत असतात. तर तेव्हा काव्या म्हणते हे बघा, आमच्यामध्ये ना लग्नानंतर प्रेम शक्यच नाही, कारण आमचं एकमेकांच्या वरती अजूनही तितकंच प्रेम आहे असं ती सांगत असते. तर तेव्हा आता नंदिनीला तर काही कळेनासंच होऊ लागतं आणि ती शांतच उभी असते. तर तेव्हा आता काव्या जीवाला म्हणते की अरे जीवा, तू बोल ना, सगळ्यांना सांग ना तुझं माझ्यावरती सुद्धा प्रेम आहे आणि जीवापाड प्रेम करतो जीवा माझ्यावरती, अरे सांग ना जीवा सगळ्यांना, असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा काही न बोलता तसाच शांत उभा असतो. तर तेव्हा आता नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ती आता जीवाला म्हणते तुम्ही आणि काव्या आणि म्हणजे ना गेल्या 1 महिनाभर माझी आणि पार्थची तुम्ही दोघींनी फसवणूक केलीत का, असं ती विचारते. आणि जेव्हा मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं होतं की एक वेळ ना माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण माझी झालेली फसवणूक मी कधीसुद्धा सहन नाही करू शकणार, मी सांगितलेलं होतं ना तुम्हाला, आठवत आहे का तुम्हाला? आणि तरीसुद्धा गेल्या 1 महिना इतकी मोठी फसवणूक करत आहे का तुम्ही माझी? आणि तुम्हाला एकदासुद्धा सांगावंसं वाटलं नाही का हो मला? आणि प्रत्येक क्षणी माझा तिरस्कार करत राहिलात, ते याच कारणामुळे करत राहिलात का? आणि अहो मग हे कारण तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं जीवा, बोला ना काहीतरी, असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा शांतच उभा असतो. तर इकडे पार्थ काव्याकडे एकसारखा बघत असतो. तर आता नंदिनी पुढं म्हणते की आज ना सगळ्या नात्यामध्ये मी फोल ठरलेली आहे. माझी बहीण तिचं एखाद्यावरती असलेले प्रेम जर ती माझ्यासोबत बोलू शकत नसेल ना, तर बहीण म्हणून मी कुठेतरी कमीच पडले आहे, असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता काव्याला त्या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते की नाही, मी तर हारलेली आहे आणि आज पूर्णपणे हारलेली आहे मी, सगळ्या नात्यामध्ये
स्फूर्ती हरलेली आहे मी, असं ती डोळ्यात पाणी घेऊनच बोलत असते. तर इकडे पार्थला सुद्धा काही सुचेनासं झालेलं असतं आणि त्याला राग सुद्धा आलेला असतो आणि त्रास सुद्धा होत असतो. तर आता नंदिनीला इतका त्रास होतो की तिला चक्करच येते आणि ती खाली कोसळत असते. तर तेव्हा पार्थ आणि जीवा नंदिनी असं जोराने ओरडतात. तर ज्यावेळेस जीवा नंदिनी असं ओरडतो तर तेव्हा ते सर्वजण कारमधून चाललेले असतात आणि तो उघड्या डोळ्याने स्वप्न बघत असतो आणि तो नंदिनी असं सगळ्यांच्या समोरच ओरडतो. तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजण धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर पार्थ जीवाला म्हणतो, अरे जीवा काय झालं तुला? तर तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाला विचारते, जीवा अहो जीवा काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? तर तेव्हा आता जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी पण तू ठीक आहेस ना? तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी ठीक आहे, पण तुम्ही हे पाणी घ्या आणि तुम्हाला अचानक काय झालं हो? असं ती खूपच काळजीपोटी त्याला विचारत असते. तर तेव्हा ते बघून काव्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता जीवा म्हणतो, नाही नाही पाणी नको आहे मला, ते ना मी खूप एक भयंकर स्वप्न बघितलं, त्यात तुला ना असं तो म्हणत असताना तो मध्येच थांबतो. तर तेव्हा काव्या आता जीवाला काय असं विचारते. तर तेव्हा जीवा काही न बोलता थांबतो. तर तेव्हा काव्या परत त्याला विचारते, काय झालं नंदिनी ताईला? तर तेव्हा जीवा काही नाही असं म्हणून सांगतो. तर तेव्हा पार्थ आता हसू लागतो आणि तो वातावरण बदलायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की अरे जीवा तुझ्या बायकोला काही सुद्धा झालेलं नाही, छान मस्त गप्पा मारत बसलेल्या आहेत त्या. तर आता जीवा नंदिनीकडे एक नजर टाकतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, स्वप्न बघतोस काय दिवसाढवळ्या? असं म्हणून तो जरासं वातावरण शांत करतो. तर आता बघा इकडे मित्रांनो वसुंधरा मानिनीकडे येते आणि मानिनीला येऊन आत येऊ का असं तिला विचारते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, अहो ताई परवानगी कसली मागत आहे, या ना. तर तेव्हा वसुंधरा तिच्याकडे बघते आणि म्हणते की एक मिनिट, अगं मानिनी तू काय केलेलं आहेस? अगं चेहऱ्यावर केवढा ग्लो आलेला आहे तुझ्या. तर तेव्हा मानिनी म्हणते, खरंच का? आणि काही नाही हो, आज जरा निवांत आहे ना, म्हणून ना खूप दिवसांनी जरा फेस पॅक लावला, काकडी डोळ्यांवरती ठेवली आणि निवांत पडले होते आणि घरात सगळं काही शांत शांत आहे ना असं ती म्हणत असते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, वा वा खूपच छान. आणि हळू आवाजात ती म्हणते की आता जरी शांत शांत आहे ना, पण पुढचं पुढे. तर तेव्हा आता मानिनी तिला म्हणते की काही म्हणालात का तुम्ही? तर तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं मी असं म्हणत होते की संध्याकाळचा काय बेत आहे? तर तेव्हा मानिनी जेवणाचा का असं विचारते आणि अजून तसं काही खास ठरवलेलं नाही मी. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, थांब मानिनी, मी तुला आधीच सांगते की मंजूला ना हुक्की आलेली आहे आज स्वयंपाक करायची. असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, बापरे अहो नको नको वसुताई. तर तेव्हा वसुंधरा हसूच लागते आणि म्हणते की अगं मला कळत आहे आणि तिला मला म्हणत होती की तिच्याकडे एक कुठली तरी रेसिपी आलेली आहे आणि ती तिला ट्राय आऊट करायची आहे. आणि काय म्हणाली होती मला ती, असं म्हणून ती सांगते की स्ट्रॉबेरी घातलेली बिर्याणी. असं सांगितल्यानंतर मानिनी तर म्हणते, अगं अगं असं म्हणून ती आपल्या कानावरतीच हात घेते आणि नको नको मला तर ना आत्ताच भीती वाटत आहे, बापरे. आणि तुम्हाला आठवत आहे का एकदा ना साधं पिठलं करायचं होतं, तर त्यात पण काजू वगैरे घालून काहीतरी विचित्रच केलेलं होतं ताईंनी. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं मला तर आठवतच आहे आणि मला एकदा काय म्हणाली होती माहिती आहे का, की ताई थालीपीठात ना थोडेसे मटार घालते, तेवढंच काहीतरी वेगळं. असं म्हणून त्या दोघी आता खूप मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा मानिनी म्हणते, नको वसुताई ना, मला तर असं वाटत आहे की मंजूताई स्वयंपाकघरात पोचायच्या अगोदरच ना मी स्वयंपाकघरात शिरते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं मानिनी तू कुठं जरा शांत आहेस, आज ना वेळ मिळालेला आहे ना तुला, तर मग आराम कर, चल ये इकडे बस. असं म्हणून ती तिला बसायला लावते. तर आता बघा इकडे मित्रांनो ते अजून सुद्धा फार्म हाऊसवरती चाललेलेच असतात. तर तेव्हा आता काव्या थोडंसं रागारागातच पार्थला विचारते, अहो पार्थ अजून किती वेळ आहे फार्म हाऊस यायला? तर तेव्हा पार्थ म्हणतो फक्त 10 मिनिटं. तर तेव्हा काव्या म्हणते, हो ना, मग आता पळवा ना गाडी, किती लेट करत आहात आणि आधीच उशीर झालेला आहे, त्यात अजून उशीर नको. तर ती असं जरासं तिरकसं जेवाकडे बघत बोलते. तर तेव्हा पार्थ काय म्हणालात असं म्हणून तो काव्याला विचारतो. तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते, नाही कसं आहे ना की तुमचं फार्म हाऊस बघायला मी खूपच एक्सायटेड आहे, असं म्हणून मी म्हणत आहे, बाकी काही सुद्धा नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला सांगू का फार्म हाऊसमध्ये ना सगळ्यात जास्त बघण्यासारखी कुठली गोष्ट आहे? तर ती गोष्ट आहे जीवाची रूम. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच का? आणि काव्या तर तिरकसं जीवाकडे बघत असते आणि जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काय मस्त सेटअप करून ठेवलाय माहिती आहे का त्याने? आणि जीवाला म्हणतो, काय जीवा बरोबर आहे ना? तर तेव्हा आता जीवा हो असं
असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा असं असेल ना तर मी सुद्धा जीवाची खोली बघायला खूपच एक्सायटेड आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. तर तेव्हा जीवा आता थोडंसं काव्याकडे बघत असतो आणि तो आता मनातल्या मनात बोलू लागतो की फक्त 10 मिनिटं उरलेले आहेत फार्म हाऊस यायला. नाही नाही म्हणता मरण माझ्या गळ्याशी आलेलं आहे आणि आता सगळे तिथे पोचल्यानंतर नक्की काय होणार आहे असं म्हणून तो खूपच अस्वस्थ होत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघून विचार करत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सर्वजण खरोखरच फार्म हाऊसवरती पोहोचतात. तर तेव्हा फार्म हाऊसवरती पोचल्या जीवा गाडीमधून खाली उतरतो आणि तो आतल्या दिशेने धावूच लागतो. तर तेव्हा बाकी तिघेजण सुद्धा खाली उतरतात आणि त्यांना तर धक्काच बसतो. तर तेव्हा पार्थ जीवाशी त्याला हाक मारतो. तर तेव्हा जीवा धावतच सुटलेला असतो. तर नंदिनी म्हणते, काय झालं यांना, हे असे धावत का सुटलेले आहेत. तर तेव्हा काव्या म्हणते, कळेलच लवकर. तर तेव्हा ते दोघे सुद्धा काव्याकडे बघू लागतात. तर नेमकं इकडे घरी गुरुजी आलेले असतात आणि तेव्हा मानिनीला ते सांगत असतात की जे अटळ आहे ना ते बदलता येत नाही आणि जे व्हायचं आहे ना ते होणारच. तर नेमकं आता जेव्हा इकडे धावत धावत त्याच्या खोलीपर्यंत येतो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर तो बघतो तर तिथे त्या दोघांच्या काहीच आठवणी नसतात आणि ते बघितल्यानंतर आता त्याला धक्का बसतो आणि त्यानंतर लगेच काव्यासुद्धा त्याच्या मागोमाग येत असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते की आता जीवाच्या खोलीमध्ये बघितल्यानंतर सगळ्यांना सगळं काही कळेलच आणि ती खोलीमध्ये येते. तर तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण तिथे काहीच नसतं आणि त्यानंतर पार्थ आणि नंदिनीसुद्धा तिथे येतात. तर काव्या मात्र धक्क्याने जीवाकडे बघत असते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.